मावशी, पारूचं लग्न कुठे झालंय? म्हणजे 2 वेळा ठरलं होतं पण मोडलं. आपण मात्र निमित्त असतो आणि तसंही हा आशीर्वाद मी तिला समजून उमजून दिलाच नाही. तो माझ्या मुखातून वदवला गेलाय. शेवटी तो आहेच. या मुलीसाठी त्याने काहीतरी नियोजन नक्कीच केले असणार. पारू थांब. कोण म्हणतं की तू सवाशीण नाहीयेस? प्रत्येक कुमारिका सवाशीणच असते. देवी पार्वतीने सुद्धा कुमारिका अवस्थेतच शिवासाठी आराधना केली आणि प्रत्यक्ष शिवाला तिला शक्तीचे स्थान द्यावे लागले. तुझ्या आयुष्यात सुद्धा तुला हवा तसा मुलगा नक्की मिळेल. अनुष्का, पारूला सुद्धा हळद कुंकू लाव. आधी खूप सोपी वाटली होतीस तुम्हाला, पण आता कळतंय तितकीच अवघड आहेस तू. माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा. तुझ्यामुळे मला त्या आदित्यला संपवता येत नाहीये. माझं कुंकू आता कायमचं तुमचं होईल. माझ्या नवऱ्याचं सर्वस्व आता तुम्हीच आहात. आपण असताना कुठली बी दुष्ट शक्ती आदित्य सरांचं काय बी बिघडवू शकणार नाही. लवकरच तुला तुझ्या मनासारखा नवरा मिळो. काय बोलायचं आज? मालक सर, माझ्याशी बोलत का नाहीयेस? अशी का न बोलता निघून चालली होतीस? बोलते की मालक सर. अगं, आधीसारखं का नाही बोलतेयस? पारू गावाकडून आलेली, कमी शिकलेली, या घरात नोकर म्हणून काम करण्यासाठी आलेली एक सामान्य मुलगी आहे. असं काय नाही मालक सर. आता बघा ना, जे काम करायला आले होते ते केलं. 2 शब्द बोलले, झालं. आता चालले मी. पारू, हे काय मालक सर? आवडलं नाही का मालक सर? साहेब म्हणू का? पारू प्लीज थांबव. हे काय थांबव? काय नाही, तू जा तू. वय मालक सर. तू अशी डायरेक्ट त्याच्या रूम मध्ये जातेस ना, मला कधी कधी वाटतं तू बायको आहेस त्याची. आहेसच म्हणा. अगं शूटिंग मधली ग. काय मी सांगितलं तुला जायला? नाही ना, गप्प उभं राहायचं इथं. तू ना सतत तुझी लायकी विसरतेस ना पारू. पण ठीक आहे, किमान उद्या अवॉर्ड फंक्शनला जायला तरी नकार दिलास तू. मस्त. जा आता. तमिनी मॅडम, आदित्य सर माझ्या बासोबत बोलले. बानं कार्यक्रमाला जायला परवानगी दिली आहे. मी जाणार आहे उद्या कार्यक्रमाला.
त्या मारुतीला इतकं समजावलं तरी त्यांनी करायचं तेच केलं. तू आणि तो मारुती तुझा बा, तुम्ही दोघांनी ठरवलंय का आदित्यला फसवायचं, त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं आणि नंतर ही सगळी प्रॉपर्टी हडप करायची? त्या मारुतीला तुझ्या बाला समजवलेलं ना मी एकदा, दिला होता ना त्यांनी नकार. मग आता काय गरज होती त्यांनी परमिशन द्यायची? तुम्ही गरीब नोकर असतो ना, सगळे सारखे असतात. एखादा श्रीमंत मुलगा बघायचा, त्याच्या पैशावर ऐश करायची, त्याला लुबाडायचं आणि नंतर तो आणि तो तुझा मारुती, तुम्ही दोघे सारखे आहात. हा बस झालं दामिनी मॅडम. जोपर्यंत तुम्ही मला बोलत होता तोपर्यंत ठीक होतं, पण माझ्या बाला बोलाल ना तर ते मी ऐकून घेणार नाही. माझ्या बानं अख्खं आयुष्य घालवलं या घराची सेवा करण्यात. त्याच्या इमानावर बोट उचलू नका आणि माझ्यावर बी. माझ्यावर माझ्या बाचे संस्कार आहेत. माझी पायरी मला माहित आहे आणि या घरात मी फक्त नोकर आहे याची सारखी सारखी आठवण करून द्यायची काय बी गरज नाही.